भाऊ रात्रीपासून झोपला नाही, 3 वाजल्यापासून उठून बसला होता कारण सकाळी त्याला स्कुबा डायव्हिंगला जायचं होता. आणि येताना सनस्क्रीन समजून त्यांनी लिप बाम तोंडाला लावलेले आहे. एवढी एक्साइटमेंट आहे. A1 जोडी भावेश पवार आणि पवन केने आपल्याला बघायला मिळते. सो आजचा 5वा दिवस आहे आणि आपण गोव्यामध्ये आहोत आणि आज जाणार आहोत आपण स्कुबा डायव्हिंग करायला आणि फुल डे आपण तिकडेच जे स्पोर्ट्स आहेत ते करणार आहोत. तर असंच जोडून राहा रोहित पाटील ब्लॉगसोबत. तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो कशा प्रकारे आपण स्कुबा डायव्हिंग आणि बाकी गेम्स ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. तर चला. तर सकाळचे 8 वाजलेत आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स जे असतात त्यांच्या थ्रू स्कुबा डायव्हिंगसाठी बुकिंग केलं होतं आजचं. सो आम्ही तिकडेच निघतो आहे आणि बस स्टॉपवर जाऊन मग आमचे सगळे मेंबर्स त्या बसने आपण जाणार आहोत. तर गोव्याला येऊन तुम्ही जर स्कुबा डायव्हिंग नाही केली तर तुमची ट्रिप अपूर्णच राहणार आहे. तर काय काय आपल्याला ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. आपण आता निघतो आहे. चला असंच जोडून राहा रोहित पाटील ब्लॉगसोबत. सो फायनली आता आपल्याला कॅलंगटवरनं बसने इथे ड्रॉप केलेलं आहे आणि आपण आता जाणार आहोत. आता भाई आपल्याला कुठेतरी घेऊन चालला आहे, माहिती नाही कुठे घेऊन चालला आहे. झालं सोबत इकडनं आपण मग ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण करणार आहे. तर फुल डे धमाल मस्ती करणार आहेत. तर असंच आपल्या ब्लॉगसोबत जोडून राहा. हॅलो गाईज. हॅलो. फुलं एनर्जी आहे. भाऊ रात्रीपासून झोपला नाही, 3 वाजल्यापासून उठून बसला होता कारण सकाळी त्याला स्कुबा डायव्हिंगला जायचं होता. आणि येताना सनस्क्रीन समजून त्यांनी लिप बाम तोंडाला लावलेले आहे. एवढी एक्साइटमेंट आहे आणि खूप धमाल मस्ती येणार आहे. असंच जोडून आपल्या ब्लॉगसोबत. ओके. सो फायनली आपण इकडे पोहोचलो आणि मागे आपण जे पाहतोय ते भूतनाथ मूवीमधलं शिवपिंडी आहे आणि इथे शूटिंग झाली होती भूतनाथ मूवीची. आणि त्यानंतर आपण इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे आपली बोट आहे आणि या बोटनेच आपण जाणार आहोत स्कुबा डायव्हिंगसाठी आणि बाकी ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांच्यासाठी. चला. सो फायनली आता आपण बोटने जाणार आहोत आणि तुम्ही बघू शकता फुल ऑन क्राऊड आहे. फुल धमाल मस्ती असणार आहे. असंच जोडून राहा आपल्या ब्लॉग सोबत. यस बरोबर. A1 जोडी भावेश पवार आणि पवन केने आपल्याला बघायला मिळते. जय बजरंग बली बी टीम मोरसाई गावाची, भावेश पवार पवन केने A1 जोडी या संघाची. सो आता आम्ही बोटमध्ये बसलेलो आहे आणि इकडनं आपण जाणार आहोत आपल्या ॲक्टिव्हिटी करायला. सो असंच जोडून आमच्या ब्लॉगसोबत.
चालू झाले आणि आम्ही आता निघालो. लाईफ जॅकेट वगैरे दिले त्यांनी, कमी होते पण आणून दिले कुठून तरी. काय बोलतो सागर, कसं वाटतं तुला? तुझं एक्सपिरियन्स कसं आहे? खूप छान वाटतंय. जाम खूप छान वाटतं तुला. जुगल काय बोलशील? काय नाही, चांगला एक्सपिरियन्स आहे, पण जरा आमची बोट लेट झाले. काय बोलशील प्रज्योत, कसं वाटतंय तुला मित्र? छान वाटते, भैयाला बसले, मला आवडतं. पारस काय बोलशील? पारस कसं वाटतंय तुला? काय बोलशील हर्षद? हर्षद नारा. सो फायनली आता बोट चालू झाले आणि आम्हाला नाश्ता सुद्धा दिलेला आहे आणि आम्ही आता नाश्ता करून बघूया पुढे काय काय होतं. मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय आहे रे नाश्त्यामध्ये? दाखव. 2 समोसा आणि एक कॅडबरी. सो गाइस, पर पर्सन 50 रुपये वीडियो का चार्ज है. चप्पल निकाल के आने का, बैग इधर लेने का, मोबाइल लेके आने का, मोबाइल. हॅलो गाईज. बांधो. हॅलो. सो आता आम्हाला दुसऱ्या बोटमध्ये बसून दिलं त्याने आणि आता आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी करणार आहेत. तर पहिली ॲक्टिव्हिटी आपली असणार आहे पॅराशूट. असं जोडून राहा आपल्यासोबत.
तो आता बंपर राईड झालेली आहे, बनाना राईड झाली आपली आणि आता जेवायचा वेळ झाला. जेवणासाठी व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत, डाळ भात आणि चिकन. बघू शकता ते पांडू काका आहेत, यांनी चांगली सोय केलेली आमची. पाण्याची बॉटल दे तुम्ही. सो जेवण झालेलं आहे आमचं आणि जेवणामध्ये व्हेजमध्ये डाळ बटाटा, डाळ भात बटाटा असं होतं आणि वटाणे होते आणि पापड. नॉनव्हेजमध्ये चिकन आणि चपाती दिली होती आणि राईस. सो आता जेवण करून आम्ही निघालो आहे, डायरेक्टली जातो आहे स्कुबा डायव्हिंग करायला आणि तिकडे गेल्यावर मग तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होणार आहे. अशात कसं वाटलं, काय एक्सपिरियन्स आहे तुला, काय म्हणतो? आतमध्ये गेल्यावर खूप मजा येते, मला काही सो बघूया, फर्स्ट टाइम आहे. आता जोडून राहा रोहित पटेल ब्लॉग्समध्ये. सो फायनली आपण गाईज स्कुबा डायव्हिंग करायला आलेलो आहे आणि समोर आता पाण्यात आपण बघतोय. जेव्हा नंबर लागेल आपला तेव्हा आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहे. तोपर्यंत आपण आंघोळ करूया आता आणि पाण्यामध्ये उतरूया. चला. सो फायनली स्कुबा डायव्हिंग करून झालेली आहे. खूप मजा आली, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. तुझ्यात काय वाटतं तुला, कसा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता? ज्या मजा आली, खूप खाली गेलो होतो आणि खूप मासे बघितले आणि खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. गोव्याला आला आणि तुम्ही स्कुबा डायव्हिंग नाही केली तर काय नाही केलं आयुष्यामध्ये. तुम्ही नक्की एकदा स्कुबा डायव्हिंग करा आणि पूर्ण पॅकेज आहे. तुम्हाला पूर्ण पॅकेजमध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला मिळतील. सो फायनली आजचं आपली जी ॲक्टिव्हिटी होत्या त्या सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि खूप मजा आलेली, खूप एन्जॉय आम्ही केलं. सो आम्ही आता निघतो आहे. आमची बस जिथे लागली होती सकाळी, जिथे आपल्याला ड्रॉप केलं होतं तिथं आपण जाणार आहोत कलंगट बीचला. सो आपण जिथे स्टे केलं तिकडे आपण जाणार आहोत. सो आयुषला विचारू, आयुष कसं वाटलं तुला, काय म्हणशील? एकदम काय म्हणशील प्रज्योत? खूप छान, खूप मजा आली, खूपच सुंदर, भारी भारी. काय म्हणशील साहिल? खूप सुंदर होतं, फक्त स्कुबालाच मजा आली, बाकीच्या याला कशात मजा नाही आली. खूप सुंदर. कारण ॲक्टिव्हिटी आम्ही सगळ्या केल्या आणि खूप चांगल्या ॲक्टिव्हिटी होत्या. आणि कसं होतं, पूर्ण एक पॅकेज होता, ज्या पॅकेजमध्ये स्कुबा डायव्हिंग होती, बनाना राईड, बंपर राईड आणि जेट स्काय जो राईड होते. अशा सगळ्या राईड्स करून आम्ही आता निघतो आहे घरच्या प्रवासाला. तर आपण इथेच हा ब्लॉग संपवतोय, इथेच हा व्हिडिओ संपवतोय. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.